लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 30 एप्रिलच्या जबरदस्त भागामध्ये आता सरोज आणि इकडे रोहिणी यांची सगळी कुकारस्थानं समजल्यावरती अद्वैतचा तळफळाट होणार आहे आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये तिडीक जाणार आहे आणि त्याच्यातच त्याला आता दिलेलं जे औषध आहे त्यामुळे अद्वैत बेफाम झालाय। त्याला जळीस्थळी सगळीकडे कला 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 दिसते आहे आणि कलासाठी अद्वैत काहीही करायला तयार होतो आणि तोपर्यंत आता इकडे खूप मोठा धमाका होणार असतो। 30 एप्रिलच्या भागामध्ये अद्वैत आता आबांच्या फोनवरती कलाला बोलायला देत असतो आणि त्यावरती कला सांगते, आबा खरंच मला माफ करा, म्हणजे तुम्ही म्हणताय तुमचा मी मान करते, तुमचा आदर करते, पण मी कोणत्या अधिकाराने त्या घरामध्ये येऊ? माझ्याकडे कोणताही अधिकार नाहीये त्या घरामध्ये येण्यासाठी आणि कसं आहे आम्ही दोघं त्याच्या मनामध्ये माझ्याविषयी काही अगत्यच नाहीये, तर आम्ही दाम्पत्य म्हणून बसण्यामध्ये कसला आलाय? माफ करा मला आबा, मी त्या घरामध्ये येऊ शकत नाहीये असं म्हणत मग मात्र कला आता आबांना पण विरोध करते। अद्वैतकडे आता कोणताही पॉइंटच उरलेला नसतो की हिला कसं म्हणवू काय म्हणवू आणि मग आता आबा फोन ठेवतात आणि गुरुजी तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही ना ह्या दोघांच्या हातून पूजा करून घ्या, चला सोहम आणि अनामिका तुम्ही बसा पूजेला असं म्हणत आबा आता कला येणार नाही म्हटल्यावरती एकाच दाम्पत्याकडून पूजा करत घेतात आणि त्यानंतर मग आता रोहिणी राहुल इकडे सरोज सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येतं आणि आता आपण कसे जिंकलो ही करा या सगळ्यामध्ये कशी हरली असं त्यांना वाटत असतं आणि मग रोहिणी सरोजला सांगते, बघितलंस ही कला यांना मान 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 करत बसेल आणि हिच्या मानापायी हिचीच मान कापली गेलेली आहे हे हिला कळतच नाहीये। जाऊ दे, पण जे काही झालं ते आपल्या पथ्यावरती पडलंय ना, बाद झालं असं म्हटल्यावरती सरोज म्हणते, तू बघ याच्या पुढे आता मी काय करते ते, ही कला घरातच येणार नाही याचा असा काही बंदोबस्त करते ना की आबांना त्या कलाची आता आठवण पण नाही आली पाहिजे, असाच बंदोबस्त मी आता करणार आहे असं म्हणत आता इकडे सरोजच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळा प्लॅन चालू असतो हे मात्र आता इकडे रोहिणीला समजतं। तोपर्यंत इकडे आता कला आतमध्ये निघून जाते आणि चांदेकर तू आत्ताच्या आत्ता जा घरी, काय बघ आबा जरी बोलले असले तरी मी त्या घरी येणार नाहीये। यावरती आता अद्वैत म्हणतो, काय ग तुला कसली इतकी मस्ती आहे, म्हणजे आबांनी तुला बोलवलं तरी सुद्धा तू नकार देतेस, तुला काहीच वाटत नाहीये का आबांचा शब्द डावलायला? यावरती कला म्हणते, हे बघ जर का आबांचा शब्द पाळायला पाहिजे, आबांना वाटतं मी त्या घरामध्ये यावं आणि 4 लोक काय म्हणतील की घरची मोठी सून त्या घरात नाहीये आणि म्हणून तू इकडे आलायस ना, तर मी तुझ्यासोबत बिलकुल येणार नाहीये, मुळातच मी तुझ्यासोबत येण्यासाठी बांधीलच नाहीये, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा। कुणीही मला सांगितलं ना की या सगळ्यामध्ये आता तू त्यासाठी चल, पण तरी सुद्धा मी येणार नाही म्हणजे नाही असं म्हणत आता इकडे कला आपल्या मतावरती ठाम असते आणि त्यानंतर मग आता इकडे संगीता सांगते, जावे बापू ऐका ना, म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये जास्त त्रास करून घेऊ नका, पण मला एक गोष्ट सांगा, तिचं पण बरोबर आहे ना, काल जो काही प्रकार घडला ना त्यानंतर तिला हा त्रास होणं किंवा तिला वाईट वाटणं ही गोष्ट स्वाभाविक आहे ना आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका। यावरती आता अद्वैत म्हणतो ठीक आहे। त्यावरती आता संगीता सांगते, चहा ठेवू? अद्वैत म्हणतो ठीक आहे चहा द्या। संगीता म्हणते, अहो पण जाऊ बापू तुम्ही चहा नाही ना पीत, मग कॉफी ठेवू? यावरती अद्वैत म्हणतो ठीक आहे कॉफी ठेवा तुम्ही मला असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो, नको तुम्ही मला पाणीच द्या आणि पाण्यावरती पाणी अख्खा तांब्या तो पाणी संपवतो आणि बोलत असतो, कसं आहे ना आबांचा पण हिला मान ठेवता येत नाही, आबांनी मोठ्या ह्यांनी सांगितलं होतं की घरची मोठी सून घरात आली पाहिजे, आबांची इच्छा पण हिला पूर्ण करता येत नाही, म्हणजे आतापर्यंत आबांचं म्हणणं आम्ही कोणीच टाळत नाही तरी सुद्धा हिला इतका माच की आबांचं म्हणणं टाळतेही असं म्हणत तो आता कला ज्या दाराच्या आड असते त्या दाराकडे बघून जोराजोरात बोलत असतो आणि त्यावेळेला संगीता म्हणते, जावे बापू पाणी संपलं ना, द्या मी पाणी आणते। यावरती आता इकडे सांगायला लागतो अद्वैत, नाही मला माहिती आहे ना पाण्याचं हे किचन कुठे आहे, मी पाणी जाऊन घेतो असं म्हटल्यावरती आता अद्वैत किचन मध्ये जाऊन पाणी घेण्यासाठी जात असतो। त्यावेळेला संगीता म्हणते, जावे बापू पाणी ना किचन तिकडे आहे, पण अद्वैत तिकडेच थबकतो आणि कलाच्या दाराकडे पाहत असतो। कला दार उघडेल, माझ्याशी भांडायला येईल आणि पुन्हा तो म्हणतो, कसं आहे ना आबा बोलल्यावरती तरी ऐकायचं, पण इतका माच काय बरा, त्याला वाटतं की येऊ दे कलानी बाहेर,
चिडू दे माझ्यावरती, भडकवू दे मला, काहीतरी बोल खरे, मला तुला घरी घेऊन जायचं आहे. त्यावरती काजल म्हणते दाजी अहो तिकडे किचन तिकडे आहे. यावरती मग आता अद्वैत म्हणतो ठीक आहे चला, मग आता ही येतच नाहीये तर मी काय करणार, मला या सगळ्यामध्ये दुसरं काही दिसतच नाहीये. चला मिसेस खरे येतो, चला मिस्टर खरे येतो, काजल काजल चल बाय असं म्हणत आता इकडे अद्वैत जाण्यासाठी निघतो. निघता तो 100 वेळा दाराकडे वळून पाहत असतो. आणि आता कधी एकदा कला बाहेर येते आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये आपल्याशी बोलते, भांडते, म्हणून बराच वेळ घुटमळतो आणि ज्या वेळेला जायला निघतो त्यावेळेला तिकडे आता कला येते आणि चांदेकर असं म्हटल्यावरती अद्वैतला वाटतं की चला आपल्याला या सगळ्यामध्ये ती बोलायला आलेली आहे, आपल्यासोबत बोलेल आणि आपल्याला काहीतरी बोलेल. पण नाही, अद्वैत काही बोलायला तयारच नसतो. अद्वैत या सगळ्या म्हणजे आता कला काही बोलायला तयार नसते. कला फक्त एकच गोष्ट म्हणते, चांदेकर अरे तू निघतोयस ना, मग निघतोयस तर अजून इकडे का थांबलेला आहेस, आत्ताच्या आत्ता इथून निघ. कसं आहे ना, आमच्या घरच्यांना बाय करून झाला असेल तर निघ आणि सगळ्या घरच्यांना भडकवून झाला असेल ना तरी निघ, माझ्या आई बाबांना निवांत राहू दे. यावरती संगीता चिडते आणि कले असं ओरडते. कला पण काजल लगेच हे सगळे पेपर उचल, हे सगळे पेपर इकडे पडलेत असं म्हणत काजलवरती कला आता ओरडते आणि गुंड्या पेपर सगळे उचलून दे. यावरती काजल म्हणते हो उचलते सगळे पेपर आणि मग ती जोरात ओरडून आपल्या रूम मध्ये निघून जाते. अद्वैतकडे काहीच पर्याय नसतो, तो आता इकडे बाहेर येतो आणि आपल्या कारमध्ये बसतो. नाही म्हणजे हिला आता कितीही मनवलं तरी सुद्धा ही काही ऐकायला तयारच नाहीये. मग आता आपण काय करायचंय, हिला या सगळ्यामध्ये आता कसं समजवायचं आणि कसं आपण हिला घेऊन जायचं त्याला काही कळत नसतं. तो बाहेर येतो. बाहेर आल्यावरती आबांचा एक हुकमी एक्का सुद्धा आपल्याला इथे काम करता नाही आलेला आहे. काय करू, आबांनी बोलवलंय असं सांगितल्यावरती पण ही आली नाही, म्हणजे ही खरंच माझ्यावरती इतकी चिडले का, कसं हिला या सगळ्यामध्ये मनवायचं आहे मला खरंच काही कळतच नाहीये असा आता तो विचार करत असतो. आणि आता त्याच वेळेला त्याला मागून आवाज आपल्या बोनेटवरती कला बसल्याची दिसते. इकडे तोपर्यंत पूजा संपन्न झालेली असते. गुरुजींचा आशीर्वाद ते दोघं जण घेत असतात. ज्या वेळेला गुरुजींचा आशीर्वाद घेत असतात आबा म्हणतात, गुरुजी बरं झालं तुम्ही या सगळ्यामध्ये आलात, पूजा विधिवत संपन्न झाली, खरंच तुमचे किती आभार मानावे तितके कमी आहेत असं म्हणत आबा आता गुरुजींचे आभार मानतात. त्यानंतर मग आता निघून गेल्यावरती सोहम आणि अनामिकाची पूजा संपन्न झालेली असते. आणि त्याच वेळेला मग आता सगळेजण खुश, म्हणजे इकडे रोहिणी, राहुल, नैना हे सगळे खुश होतात कारण या सगळ्यामध्ये एकाच जोडीकडून पूजा झालेली असते. आणि मग त्यावेळेला रोहिणी म्हणते, खरंच या सगळ्यामध्ये आता अनामिका आपल्या घराला शोभेल अशी सून आहे नाही का वहिनी. सरोज म्हणते मग काय, सगळ्या अर्थाने अनामिका आपल्या घरासाठी योग्य अशी सून आहे. अनामिका खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये तुझं जितकं कौतुक करावं ना तितकं कमी आहे. सगळ्याच अर्थाने तू आमच्या घरासाठी स्टेटससाठी योग्य पद्धतीने शोभणारी आहेस, म्हणजे आमच्या घराला स्टेटसला आत्तापर्यंत शोभणारी सून या घरात कधी आलीच नव्हती. आमचं घर, आमचं स्टेटस हे सगळं यामुळे तुझ्यासारख्या सुनेला मिरवणार आहोत आम्ही, कारण या घरामध्ये आत्तापर्यंत अशी सून आलीच नव्हती. तुझे संस्कार, तुझे आई वडील या सगळ्यामुळे तू आता या घरासाठी परफेक्ट सून आहेस. अनामिका लगेच हुरळते आणि ती म्हणते, आई सगळेजण किती कौतुक करतायत माझं. रजनी म्हणते, हो माझी सून कौतुक करण्यासारखीच आहे असं म्हणत दोघी जणी ज्या वेळेला किचन मध्ये असतात आणि त्याच वेळेला किचन मध्ये दूध ठेवलेलं असतं, पण अनामिकाची इकडे इतकी तारीफ चाललेली असते की अनामिका हुरळून जाते आणि हुरळून गेलेल्या अनामिकाच्या इकडून आता ते दुधाचं हे ओतू जातं आणि सगळं दूध गॅसवरती सांडतं. तोच मुद्दा पकडत आता इकडे सरोज म्हणायला लागते, आबा बघितलत का शुभशकुनच झालाय. नकळतपणे अनामिकाच्या हातून आता दूध सांडून गेलेलं आहे. आबा बघा तरी, म्हणजे सून या घरामध्ये आली आणि इतका मोठा शुभशकुन घडलेला आहे. यावरती आबा बघतात आणि आता त्यावेळेला सरोज सांगायला लागते, मग काय, घरची सून या घरामध्ये जेव्हा लक्ष्मीच्या पावलांनी येते तेव्हा असे शुभशकुन होत असतात. खरंच अनामिका तू या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी आलेस. बघ तरी आल्या दूध ओतून किती मोठा शुभशकुन घडवलास. यावरती रजनी म्हणते, हो माझी सून आहेच गुणाची,
माझी सून या सगळ्यामध्ये इतकी गुणाची आहे ना की तिच्या पावलांनी शुभशकून हा घडणारच, असं म्हणत असताना रोहिणी म्हणते, अगं हो ग वहिनी, म्हणजे बघ तरी किती हा योगायोग म्हणायचा. तिची पावलं आपल्या घरात दूध ओतू गेलं आणि सुख समृद्धी आपल्या घरामध्ये चांगलीच नांदणार आहे, असं म्हणत रोहिणी तिची री ओढते आणि त्यानंतर अनामिका पूर्णपणे हुरळून जाते. पण आबा या सगळ्यामध्ये उदास होतात, कारण या घरामध्ये आज कलाची जागा रिकामी राहिली याचं दुःख आबांना सतत टोचणी देत असतं आणि आबा त्याच गोष्टीचा विचार करत असतात. तोपर्यंत रोहिणी आता सरोजकडे येते आणि सरोज वहिनी, मला माहितीये तू या सगळ्यामध्ये अनामिकाचं का कौतुक करत होतीस, मला कळलं आणि म्हणूनच मी तुझी री ओढलेली आहे. आणि त्यावरती मग आता सरोज सांगायला लागते, अगं तू बघशीलच आता या सगळ्यामध्ये आता एक एक करत मी बरोबररित्या त्या कलाचं आबांच्या मनातलं स्थान आहे ना ते पूर्ण स्थान कसं उद्ध्वस्त करून टाकते. ते म्हणजे अनामिकाचा आपण प्यादा म्हणून उपयोग करायचा आहे. ही अनामिका पण गोडबोली आहे, मला लक्षात आलेलं आहे. ती सुद्धा आपल्या गोडगोड बोलण्याला कशी रिॲक्ट करत होती बघितलंस ना. आणि त्यामुळे या अनामिकाला प्याद बनवायचं, अनामिकाला प्याद बनवून या सगळ्यामध्ये आता आपण बरोबर तिचा वापर करायचा. म्हणजे वापर यासाठी करायचा की आबांना आपण दाखवायचं की कला या घरामध्ये नसेल तरी काही फरक पडत नाहीये. आपल्याला फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये आबांना एवढंच दाखवून द्यायचं की कोणतीही गोष्ट झाली तरी कलाशिवाय इथे काही अडत नाहीये, कलाशिवाय इकडे काही बिघडत नाहीये. आणि मग हळूहळू आबा आता कलाला विसरतील आणि या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अनामिका या घराचा ताबा घेईल. जोपर्यंत आपल्याला या सगळ्यामध्ये अनामिकाची गरज आहे तोपर्यंत आपण त्याचा वापर करून घ्यायचा ग, बाकी काय आहे, असं म्हणत आता अनामिकाला हाताशी धरत कलाचा काटा काढण्याचा सरोज आणि रोहिणी या दोघींनी प्रयत्न केलेला असतो. इकडे आता अद्वैत घरी जरा निघालेला असताना तो कारमध्ये बसतो तर त्याला बोनेटवरती बसलेली कला दिसते. त्याला या सगळ्यामध्ये भास होत असतात आणि आता तो सांगतो, खरे खरे खाली उतर, आत्ताच्या आत्ता खाली उतर, तुझं इथे काम तरी काय, असं म्हणत तो आता कलावरती चिडतो आणि तिला खाली उतरायला सांगतो. त्यावरती मग आता इकडे कला सांगते, का तुला ह्या बोनेटवरती मी बसले म्हणून गाडी खराब होईल याची चिंता आहे की मला घरी न्यायचं आहे. यावरती अद्वैत म्हणतो, दोन्ही, तू आत्ताच्या आत्ता खाली उतर आणि चल कारमध्ये बस, घरी आबांनी बोलवलंय ना तुला, घरामध्ये इतकी मोठी पूजा आहे, मी सांगतोय तुला तरी तुला घरी यायचं नाहीये. कला म्हणते, कसं आहे ना, ज्या वेळेला माझ्याकडून चूक झाली होती तेव्हा इथेच याच ठिकाणी तू काय सांगितलं होतंस मला, उठा बशा काढ, मग ती शिक्षा तुला लागू होते. तू सुद्धा आता इथेच या ठिकाणी उठा बशा काढायला लाग. अद्वैत म्हणतो, काय मी आणि उठा बशा, मी कोण आहे, द अद्वैत चांदेकर, मी काय या सगळ्यामध्ये उठा बशा काढेन, मी उठा बशा बिलकुल काढणार नाहीये. यावरती कला म्हणते, असं कसं, जी शिक्षा मला तीच शिक्षा तुला, तुला सुद्धा ही शिक्षा मिळायलाच पाहिजे, तू आत्ताच्या आत्ता उठा बशा काढ, बाकी मला काही माहित नाहीये, असं म्हणत आता इकडे कला अद्वैतला उठा बशा काढायला सांगते. यावरती अद्वैत म्हणतो, मग तू येशील ना माझ्यासोबत. कला म्हणते, हो, पण मी जशा उठाबशा काढल्या तशाच काढायच्या आहेत. असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत आठवतो की हिने चिटिंग केली होती, मी पण चिटिंगच करत उठाबशा काढणार, असं म्हणत अद्वैत आता उठाबशा काढण्यासाठी तिकडे बाजूला जातो आणि सांगतो, बघ हा, तू मोज, मी मोजणार काही नाहीये. आणि उठाबशा कसल्या, नुसते कान पकडतो, 1 इंचात खाली सटकतो, 1 इंचात लगेच वरती उठतो. खरे मोजतेस ना, खरे मोजतेस ना तू, असं म्हणत तो आता कलाकडे पाहतो पण तिकडे कलाच नसते. अरे देवा, हे आपल्याला काय होतंय, आपल्यासोबत या काय गोष्टी घडतायत, त्याला काही कळत नसतं. अरे देवा, आपल्याला या सगळ्यामध्ये भास होत आहेत का, खरंच हे भास होत आहेत, काय होतंय त्याला काही कळत नसतं. तो कारमध्ये बसतो आणि निमूटपणे आता घरी यायला लागतो. या सगळ्यामध्ये आता त्याला आपल्या सगळ्यामध्ये काय चाललंय या गोष्टी कळत नसल्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो. आणि त्यानंतर इकडे आता रोहिणी रूम मध्ये असताना तिकडे राहुल येतो आणि कोण आहे तिकडे, कोण आहे तिकडे, ही कोण आहे, हिला आत्ताच्या आत्ता हाकला, हिला आत्ताच्या आत्ता हाकला. रोहिणी म्हणते, राहुल काय चाललंय तुझं, काय हा वेडेपणा आहे, काय करतोयस तू. यावरती राहुल म्हणतो, अगं ही अशी अवस्था कोणाची होईल माहितीये का, ही अशी अवस्था होणार आहे अद्वैत चांदेकरची. अद्वैत चांदेकरला या सगळ्यामध्ये आता ज्या गोळ्या घेतल्यात ना
त्यामुळे भास सुरू झाले पण असतील आणि ते भास त्याला आता इतके महागात पडणार आहेत ना, कारण गोळ्यांचा डोस आत्ताच त्याच्या पोटामध्ये नुकताच गेलेला असणार आहे आणि त्यामुळे गोळ्यांचा डोस पोटात गेल्यामुळे आता पूर्णपणे तो वेडा झालेला असणार आहे आणि तो हे असंच काहीतरी करत राहणार आहे आणि आपण गोळ्यांचा डोस असा हळूहळू हळूहळू इतका वाढवत राहायचा आहे ना की या सगळ्यामध्ये त्याला आता पूर्णपणे वेड लागलं पाहिजे। यावरती रोहिणी म्हणते हे असं नक्कीच होईल ना? यावरती तो म्हणतो तू बघच आता, ज्या वेळेला तुला आता अद्वैत इकडे आलेला दिसेल ना त्यावेळेला तुला समजेल की या सगळ्यामध्ये त्याला कसं आणि कुठे वेड लागलंय ते तू बघच, असं म्हणत मग मात्र तो आता या सगळ्यामध्ये तिला समजावून सांगत असतो। तोपर्यंत इकडे आता काजलला सगळ्या गोष्टी आठवत असतात। काजल विचार करत असते की आता यांचं लग्न झालं असेल, माझी ही आठवण त्याच्याजवळ राहायला नको आहे। माझे आठवण म्हणजे त्याच्याकडे असलेला माझा फोटो, त्याने काढलेलं माझं पेंटिंग हे तिला आठवतं आणि ती विचार करते आत्ता जो काही तमाशा झाला तसा तमाशा पुन्हा व्हायला नको असेल तर माझं जे काही पेंटिंग आहे त्याच्याकडे ते त्याला नष्ट करायला सांगायला पाहिजे, ते सगळं डिस्ट्रॉय कर आणि पुन्हा तुझ्याकडे ते पेंटिंग ठेवू नको हे त्याला मी आत्ताच्या आत्ता फोन करून सांगू का, असा ती आता विचार करते आणि ती सोहमला फोन लावण्यासाठी आपला मोबाईल काढते। ज्या वेळेला सोहमला फोन लावण्यासाठी मोबाईल काढते इकडे तो मोबाईल आता सोहमचा बेडवरती असतो आणि बाजूला असते अनामिका। अनामिका कपड्यांची आवराआवर करत असते आणि त्याच वेळेला तिला आता काजलचा नंबर त्या डिस्प्लेवरती दिसतो आणि अनामिकाला आता तो जरा संशयच येतो। अनामिका हे सगळं पाहत असते आणि त्याच वेळेला इकडे आता सोहम येतो। सोहम तो फोन बघतो आणि तो फोन बंद करून ठेवून देतो। सोहम ज्या वेळेला फोन बंद करतो त्यावेळेला अनामिका म्हणते काजलचा फोन होता ना? यावरती तो सांगतो हो असेल पण मी उचलला नाहीये। यावरतीच ती सांगायला लागते तू मला एक गोष्ट सांग, कधीतरी या सगळ्यामध्ये आता जे काही घडलंय ते खरं आहे का? काजलने तुला प्रेमासाठी विचारलं होतं का? मला काय खरं काय खोटं हे कळलंच पाहिजे आणि आता मला तू खरं खरं सांग नक्की काय आहे तुझ्या मनामध्ये, म्हणजे या सगळ्यामध्ये आता कधीतरी काहीतरी तुमच्यात घडलं होतं का? सांग ना मला, असं म्हटल्यावर तिकडे काजल म्हणते ह्यांनी फोन का माझा कट केला? काजलला काहीच कळत नसतं की नक्की आता आपल्यासोबत काय चाललंय ते आणि त्यावरती मग आता अनामिक इकडे फोर्स करत विचारत असताना रजनी येते आणि रजनी म्हणते सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं पण खाली ना आबांनी तुम्हाला बोलवलंय, दोघांनी लवकरात लवकर खाली या, अनामिकाची दृष्ट काढायची आहे। असं म्हटल्यावरती मग आता अनामिकाची दृष्ट काढण्यासाठी इकडे आता रजनी तिला बोलवते आणि तो विषय अर्धवटच राहतो। अर्धवट विषय राहिल्यावरती इकडे सोहम विचार करतो अनामिका काय सांगू तुला मी, तिचं माझ्यावरती नाही तर म्हणजे तिचं माझ्यावर नाही तर माझं तिच्यावरती प्रेम होतं, मी तिला प्रपोज केलं होतं, असं म्हणत सोहमच्या मनामध्ये कुठेतरी अजूनही काजलचा विषय असतोच। इकडे तोपर्यंत आता अद्वैत आपल्या रूम मध्ये येतो। रूम मध्ये आल्यावरती तो विचार करत असतो की ही इकडे यायला हवी होती पण आली नाही, कशा पद्धतीने हिला आणायचं आहे, इतका माज बरा का, हिच्या मनामध्ये जे काही चाललंय ते बरोबर आहे का, म्हणजे मी चुकलो का, त्याला आता आपण चुकलो होतो का, या सगळ्याबद्दल आता साशंकता वाटायला लागते। तोपर्यंत कलाला वाटतं की आबांनी मला जर का बोलवलं होतं तर मी आबांच्या इकडे न जाऊन खूप मोठी चूक केले का? आबा म्हटले होते की घराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी घरची मोठी सून इकडे येणं आवश्यक आहे पण मी तिकडे गेले नाही, माझं खरंच चुकलं का? दोघं जण आता नक्की काय चूक काय बरोबर या गोष्टींचा विचार करत असतात आणि खरंच जायला हवं होतं का किंवा अद्वैत विचार करतो त्याच वेळेला मी तिला थांबवायला हवं होतं का, हा सगळा विचार आता डोक्यामध्ये दोघांच्याही चालू असतो आणि त्याच वेळेला ते दोघं जण म्हणजे अद्वैतला तर मुळातच भास होत असतात की कला आपल्या आजूबाजूला आहे आणि त्याच वेळेला कलाला पण भास व्हायला लागतात। त्यावेळेला इकडे आता जेव्हा संगीता घरात येते मोठ्याने कला ओरडते चांदेकर जा इथून आणि इकडे ज्या वेळेला रजनी येते त्यावेळेला अद्वैत म्हणतो खरे खरे आलीस तू, तर आता रजनी सांगते हे बघ कसं आहे ना, हे असं होणं नॉर्मल आहे, जेव्हा नवरा बायको एकमेकांवरती प्रेम करतात त्यांच्यामध्ये भांडणं ही होणारच ना आणि ही भांडणांच्या उपर जाऊन दोघांनी एकत्र राहणं याला तर संसार म्हणतात ना। आणि त्यावरती संगीता सांगते मी रूम मध्ये आले तेव्हा तू जोरात ओरडलीस ना चांदेकर, हा तुझा त्याच्यावरचा राग असला ना तरी मनामध्ये असलेलं प्रेम पण दिसतंय,
कसं आहे, हे सगळं कधी होतं जेव्हा दोन व्यक्ती प्रेमात असतात तेव्हा, असं म्हणत इकडे आता रजनी तर तिकडे संगीता दोघांना मनवत असतात आणि दोघांचा संसार सुखाने सुरू होणार का हे येणाऱ्या भागातच कळणार.